तीन गुंड्याची माणसं अशी असतील बघा खेडेगावची ती. हो दादा, अहो मी बँकेत आता 1000 रुपये काढून आणलं होतं आमच्या मालकींच्या गोळ्या औषधाला. हो तिथे राव वाटत जाताना रुमाल काढताना माझा 1000 रुपये कुठं पडलेत. हो तुम्हाला सापडला का 1000 रुपये? नाही हो, गावलं नाही तर इथं पडलं ते दिसलं कुणाला. काय खेडेगावची येडी तीन गुंडेवाले असे असेल बघा. ते येड्यात काढायचं, काय तर कोणाला बोलायचं, पैसे घ्यायचं. हे अशी खेडेगाव तीन गुंड्याची माणसं अशी असेल बघा खेडेगावची. ह्याच्याकडे बघितल्यानंतर वाटतंय ह्याच्याकडे 1000 असतात. नाही वाटत आपण वाटत ना अजिबात. माझ्या घेऊया, चला आपण जरा परीक्षा घ्यायची या घेऊया, बघू काय म्हणते. चला चला परीक्षा घेऊ. चल. हो मामा, थांबा 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 मामा, थांबा थांबा. थांबा 2 मिनिटं थांबा. काय हो सापडला का माझा 1000 रुपये? हा, सापडल्या तुमचा 1000 रुपये. हे दिले त्यांचे 1000 रुपये. धरा तुमचे 1000 रुपये. हे माझे पैसे नाहीत बरं का, दुसऱ्या कुणाचे तर असतील, माझं नाही ते. अहो मामा, हे तुमचेच पैसे जरा मोजून बघा ना. अहो माझं 100-100च्या 5 नोटा आणि 50-50च्या 10 नोटा होत्या. ही माझे पैसे नाहीत, ही दुसऱ्याचं कोणाचे तर पैसे असेल, ही त्यांना द्या.